नमस्कार मैत्रिणीनो. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या विषयावर वैद्य अपर्णा उत्पात यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणीनो, खरं तर उन्हाळा सुरू झालाय, पण अजूनही मे महिना यायचाय, हो ना? तेव्हा अगदी मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. कधी कधी सनस्ट्रोक सुद्धा होऊ शकतो आणि बरंच काही होतं, हो की नाही? तर आपण जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर मात्र या उन्हाळ्याच्या परिणामांपासून आपण वाचू शकतो. गोष्टी छोट्या छोट्याच असतात, पण त्या योग्य वेळी केल्या तर आपलं आरोग्य व्यवस्थित सांभाळलं जातं, खरं की नाही? तर मैत्रिणीनो, आज आपण याच विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय वैद्य अपर्णा उत्पात यांना. चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया आला उन्हाळा आरोग्य सांभाळा. मॅडम नमस्कार. नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ताच मी असं म्हटलं की उन्हाळा तर सुरू झाला आहे, पण अगदी जो आपण म्हणतो की कडक उन्हाळा हा सुरू होतोय आता हळूहळू, आणि मग त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात आणि आपलं आरोग्य सांभाळावं लागतं. कारण किती काही म्हटलं तुम्ही तरी त्याचे परिणाम हे होतातच. तर मला सुरुवातीला असं सांगा की उन्हाळ्यात आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? अगदी बरोबर आहे. उन्हाळा हा ऋतू नेहमीच येतो, पावसाळा, तसे सगळे ऋतू हे ठराविक पॅटर्नने तुमच्या आयुष्यात किंवा कॅलेंडर इयरला येत असतात. बरोबर. आता जो आपण म्हणतो की नाही, मे महिना हा उन्हाळ्याचा एक पीक आहे. बरोबर. पण उन्हाळ्याची सुरुवात म्हणजे आपण जे 4 महिने प्रत्येक ऋतू जे डिव्हाइड करतो त्यानुसार मार्च, एप्रिल, मे असे हे 3 उन्हाळ्याचे जास्त पीकचे महिने आहेत. बरोबर. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की ऍक्च्युली आयुर्वेदाच्या परिभाषेनुसार या 4 महिन्यांमध्ये 2 ऋतू येतात. एक असतो वसंत आणि दुसरा असतो ग्रीष्म. बरोबर. आता वसंत ऋतूमध्ये उन्हाळा आहे, पण तो कमी आहे. म्हणजे जे अगदी फेब्रुवारी मार्च कडचं जे ते जे थोडं कमी असणारं ऊन किंवा तेवढ्या तीव्र झळा नसतात, त्या मानाने एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाच्या झळा किंवा एकंदरीतच उन्हाचा जो प्रकोप आहे तो वाढतो. बरोबर. मग आपलं जे भारतीय कॅलेंडर आहे तर साधारण चैत्र वैशाख हा वसंत ऋतू समजतो आणि ज्येष्ठ आषाढ ह्याला आपण ग्रीष्म ऋतू म्हणतो. बरोबर. आता जे आपल्याला लक्षणं बाहेर दिसतात ती अगदी चैत्र म्हणजे पाडव्याच्या आधीपासून वसंताची चाहूल लागलेली असते, कारण हे ज्या वेळेला ऋतू लिहिले गेले तो काळ आणि आजचा काळाच्यात थोडा फरक पडलेला आहे. आता जेव्हा आपण बघतो की हा ग्रीष्म ऋतू जो मे महिना आहे, एप्रिल मे, तर या ह्याच्यामध्ये नेमकं काय घडतं तर बेसिकली ह्या काळात सूर्याचा जे काही संताप आहे, जी उष्णता आहे ती खूप वाढते, ज्याला आपण आजच्या भाषेत उन्हाचा पारा वाढलाय म्हणतो. बरोबर. तर ज्याला आपण उत्तरायण किंवा आदान काळ म्हणतो. तर ह्याच्यामध्ये सूर्य आपल्या शरीरातली जी काही जैविक शक्ती किंवा जीवनीय शक्ती आहे ती खेचून घेतो असं आपण म्हणतो. म्हणजे एक नॅचरली तुमचं जे काही बल आहे ते या काळात कमी असतं. आपण कसं म्हणतो विंटर्स किंवा थंडीच्या दिवसात आता कसं छान तब्येत होईल, तसं उन्हाळ्यात कोणी म्हणत नाही की बाबा आता छान तब्येत होईल. तर हा एक नैसर्गिकरित्या घडणारा बदल असतो की तुमची बलहानी होणार आहे. आता बाहेर जर एवढं ऊन आहे किंवा बाहेर इतकी उष्णता आहे तर तुमचं शरीर त्यापासून बदलू शकत नाही. शरीरामध्येही ती उष्णता आपोआप रेसिप्रोकेट होते. म्हणजे बाहेर ऊन आणि शरीर थंड आहे असं होणार नाही. त्यामुळे बेसिक काळजी जी घ्यायची असते ती ह्या उष्णतेची आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांची घ्यायची असते. आता उष्णतेमुळे बदल होणार आहेत किंवा ह्या उष्णतेपासून वाचायचं म्हणून थंड गोष्टी करायच्या आहेत का, तर असं चालत नाही. शैत्य हवं आहे किंवा थंडपणा हवा, पण तो नैसर्गिकच थंडपणा हवा. म्हणजे मग तुम्ही फ्रीजमधलं पाणी, फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ, एअर कंडिशनर्स हे वापरून चालणार नाही. तर नैसर्गिकरित्या जे पदार्थ थंड आहेत किंवा ज्याच्यामुळे तुमचं बल टिकून राहील, तुमचा जो काही शरीराला पोषण मिळायला हवं ते व्यवस्थित मिळेल, याचा विचार करायला हवा. म्हणजे बाहेर उष्णता आहे म्हणून मी सगळंच्या सगळं थंड घेतोय किंवा थंड गोष्टी खातोय पितोय, तर असं चालणार नाही. बरोबर आहे.
साधी गोष्ट बघा, जर तुम्ही एअर कंडिशनर्स किंवा AC मध्ये बसत असाल हम्म. तर आता सर्वच ऑफिसमध्ये AC असतो. अगदी बँक्स किंवा कुठेही तुम्ही सगळीकडेच. रँडमली गेलात हो. तर AC असतात. आता त्या AC मध्ये तुम्ही अर्धा तास थांबलेले आहात, तुमची बॉडी त्या थंडपणाला अकस्टम झाली, बरोबर. तिथून तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे. खरंय. तिथून बाहेर गेल्या क्षणी म्हणजे आधीचं तुमचं 26 अंश तापमान आणि थेट तुम्ही 40-42ला जाताना बॉडीला लक्षात येत नाही. मग ते जे काही बदल होतात ते जास्त धोकादायक असतात. खरंय. त्या मानाने ती सतत 40 मध्ये स्वतःला अकस्टम केलेलं असेल तर ते परिणाम थोडे कमी जाणवतील. त्यामुळे हा जो काही फरक आहे हा विचारात घ्यायला हवा. म्हणजे आपण जे आपल्या ट्रॅडिशन्सला किंवा आपल्या संस्कृतीला स्टिक राहणं म्हणतो किंवा त्याला घट्ट धरून राहणं म्हणतो तेच सोयीचं आहे. फ्रीज मधलं पाणी आणि माठात गार झालेलं पाणी ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. जे तुम्ही इलेक्ट्रिक वेव्स किंवा त्या याच्यानुसार कुलिंग जे घडवून आणतात किंवा काही एक सबस्टन्सेस वापरून तुम्ही कुलिंग घडवून आणतात, म्हणजे बर्फ टाकला जातो लग्न कार्याच्या पाण्यांमध्ये, तर हे योग्य नाही. माठामध्ये किंवा वाळा, त्याच्यामध्ये काही सुगंधी म्हणजे अगदी मोगऱ्याची फुलं वगैरे टाकतात, त्याच्याने तुम्हाला जो सॅटिस्फॅक्शन किंवा ते जे समाधान आणि तृप्ती हा जो फरक आहे ना तो तुम्ही स्वतः अनुभवून बघण्याची गरज आहे. तुम्ही फ्रीज मधलं पाणी पिऊन बघा, दुसऱ्या दिवशी त्याच वेळी तुम्ही माठातलं पाणी किंवा या पद्धतीने काही त्याच्यात सुगंध टाकलेला असेल, वाळा असेल किंवा मोगऱ्याची फुलं असतील, त्याच्यातनं जो फरक तुम्हाला जाणवेल तो अनुभवण्याची गरज आहे. एकदा तुम्ही तो अनुभवलात की तुम्ही या वाटेला पुन्हा जात नाहीत. त्याच्यामुळे आपलं जे आहे ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. त्याच्यामुळे जे चकाकतंय त्याच्या मागे फार न धावता जे चांगलं आहे ते बघावं, जे सस्टेनेबल आहे त्याला बिलॉंग करावं. घरामध्ये वाळ्याचे पडदे किंवा जे पूर्वी घेऊन बसत असत हातपंखे, त्याच्याने तुम्हाला छान वाटतं. आता मला पूर्ण मान्य आहे की हल्लीचं जीवन हे विज्ञान युग आहे, गतिमान युग आहे, पंखे हलवत बसायला आम्हाला वेळ नाही. जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. आपण कॉर्पोरेट वर्ल्डचा किंवा त्या पद्धतीत विचार करतो. कॉर्पोरेट वर्ल्ड जरी आपण आता इथे भारतात त्या पद्धतीत जगत असलो तरी ते येतं पाश्चात्य देशातून. तिथे थंडी हा सदैव काळचा ऋतू आहे. तिथे सूर्यप्रकाश आला की ते लोकांना आनंद होतो. आपल्याकडे एक्झॅक्ट अपोजिट गोष्ट आहे. आपल्याकडे बारमाही सूर्यप्रकाश असल्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे त्या पद्धतीचे ते 3 पीस, त्या पद्धतीचं AC मेंटेन्स करणं ही आपली गरज आहे का याचा विचार आपण करावा. बरोबर आहे. आपलं जे भारतीय वस्त्रप्रावरणांचा विचार आहे तो सैलसर, सुती, कॉटनचे कपडे हा विषय आपला आहे. घट्ट तंग कपडे घातले तर तुम्हाला उन्हाचा त्रास अजूनच जाणवणार आहे. म्हणजे आपलं खाणं पिणं, आपलं बाहेर जाणं येणं ही सुद्धा एक विचार करण्याची गोष्ट असते. कारण काहीही होऊ दे, आपण असू तर ह्या सर्व गोष्टी आहेत. जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं जगणं आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे याचा विचार पहिले करा आणि मग पुढच्या गोष्टी कराव्या. बरोबर. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात तसं की खरं बघायला गेलं तर हेच आपली परंपरा सांगते की उन्हाळा आलाय तर या गोष्टीच करा की ज्याने तुमचा उन्हाळा सुसह्य होईल. तर मला असं वाटतं की तेच फॉलो करा असं मी म्हणत नाहीये, पण तेच आपण अवलंबलं तरच आपण या सगळ्याला सामोरं चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. कारण काय आहे की ह्या सर्व गोष्टी एवढ्या टाइम टेस्टेड आहेत की बघा आता या सीझनला येणारे सण म्हणजे अक्षय तृतीया, गुढीपाडवा. गुढीपाडव्याला आपण पुरणपोळ्या करत नाही, मोस्टली सगळ्यांच्या घरी श्रीखंड असतं. असं का तर आताचा जो ऋतू आहे त्या ह्याच्यामध्ये थोडंसं गार असणारं, गोड असणारं, थोडंसं आंबट गोड ही जी काही चव आहे. आता बघा आपण पावसाळ्यात सरबत पितो का? नाही. आपण हिवाळ्यात ते पितो का? सरबत पिण्याचा सीझन हा आहे. ते जे काही आंबट गोड द्रव हे या काळात शरीराला गरजेचं आहे. ऍक्च्युली ज्याला तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स हा शब्द वापरतात किंवा जे इलेक्ट्रोलाइट्स कमी होत आहेत, इम्बॅलन्स होत आहेत, तर इलेक्ट्रोलाइट्स मिळण्याचा सर्वात उत्तम सोर्स म्हणजे तुमची सरबत आहेत. बरोबर. मग ते लिंबाचं असू दे, कोकमाचं असू दे, आवळ्याचं असू दे, करवंद, ही सगळी फळं आंबट गोड कॅटेगरीतली आहेत. त्याच्यामुळे जे काही
पाण्याचं प्रमाण मेंटेन राहतं, तुम्हाला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात आणि एकंदरीतच इतका विचारपूर्वक हा सगळा खाण्यापिण्याचा एक जो शेड्यूल बनवलेला आहे ना, ते फॉलो करणं, ब्लाइंडली फॉलो करा तुम्ही, हो. काही फरक पडणार नाही. मला तर असं वाटतं, मगाशी जे मी म्हटलं की फॉलो करा म्हणण्यापेक्षा आपली संस्कृतीच ती आहे, आपण काय फॉलो करायची, आपण त्याचप्रमाणे जायला पाहिजे, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि आता तुम्ही म्हणाला तसं की सरबत किंवा एकंदरच ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आंबट आणि गोड असे गुणधर्म आहेत, हे तुम्हाला एनर्जी देतात. म्हणजे आत्ताच्या सीझनला जे आपण म्हणतो की मग तुम्ही डिहायड्रेट होता, हे होता, ह्या अशा गोष्टी जर तुम्ही खाल्ल्यात तर असं होणारच नाही. मॅडम, याच विषयाकडे मी पुढे येते की एकंदरच हा उन्हाळा आणि आपला आहार हा सुद्धा एक खूप महत्वाचा विषय ठरतो. कसा आहार हवा आपला? आता मी मघाशीच असं म्हटलं की ह्या उन्हाळ्याच्या 4 महिन्यांचा जर आपण साकल्याने विचार केला तर याच्यामध्ये वसंत आणि ग्रीष्म ऋतू येतात. आता वसंत ऋतू चैत्र वैशाख जरी म्हटला तरी ऍक्च्युअली तो त्या मानाने आधी सुरू झालेला आहे. या काळामध्ये तुमचा नॅचरली कफ जो आहे, म्हणजे आपण थंडीच्या काळामध्ये जे काही बाहेरचं शैत्य आहे, बऱ्यापैकी जे काही स्निग्ध पदार्थ, गोड पदार्थ जे पौष्टिक आहेत ते खाल्लेले असतात, तर एक स्वाभाविकरित्या कफ थोडासा वाढलेला असतो. आता होतं कसं, जसं जसं सूर्याचं ऊन वाढायला लागतं, त्याला आपण संताप म्हणू, उष्णता म्हणू, तर कफाची टेंडन्सी तो पातळ होणार आणि तो बाहेर पडणार. मग जरी उन्हाळ्याचे 4 महिने असले तरी सुरुवातीचे 2 महिने तुम्हाला थंड, गोड, स्निग्ध, जड पदार्थ खाता येत नाहीत. बरोबर. त्या मानाने तुम्हाला त्याही काळात थोडंसं हलके पदार्थ, थोडंसं जे काही पचायला सोपं आहे, अगदी गार नाही, अगदी गरम पण नाही, या हिशोबात तुमचं खाणं ऍडजस्ट करावं लागतं. पुढचा जो 2 महिन्याचा आत्ताचा ग्रीष्म ऋतूचा काळ आपण विचारात घेतला तर या काळामध्ये आपण त्या मानाने थोडेसे थंड पदार्थ, मधुर, आम्ल पदार्थ खाण्याची, आहारात समावेश करण्याची गरज असते. द्रव पदार्थ, स्निग्धता थोडीशी असणं गरजेचं आहे. पण हे शेड्यूल करत असताना सुद्धा ते पदार्थ पचनाला त्रासदायक होता कामा नये, इकडे विचार करावा लागतो. बरोबर. कारण जो गोड आहे पदार्थ किंवा जो थोडासा थंड आहे तो पचायला जड होणार नाही, इकडे लक्ष द्यायला लागतं. मग आता साधारण या काळात आपण काय खावं, तर आपलं जे एकंदरीत महाराष्ट्रीयन जेवण आहे ते पोळी किंवा भाकरी, हा आपल्या आहाराचा, पोळी, भाकरी, भात हा आपल्या आहाराचा बेसिक किंवा मुख्य भाग असतो. त्यामुळे या काळात भाकरी, भात ह्या गोष्टी तुम्ही सहजरित्या घेऊ शकता. शक्यतो जे पदार्थ त्या मानाने थोडेसे भाजले गेलेले आहेत ते पचायला हलके असतात, त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करावा. म्हणजे जसं आपण पोहे, उपमा म्हणजे रवा भाजून सांजा किंवा शिरा करतो किंवा खीर करतो रव्याची, तर हे पदार्थ सोयीचे असतात. ग्रंथामध्ये जो पदार्थ सांगितलाय मी तो अगदी तुम्हाला आठवणीने सांगेन की कर्पूर नाडिका, म्हणजे ज्याला शेवया आपण म्हणतो, तो ह्या काळात रेकमेंडेड पदार्थ आहे. मग शेवयांची खीर, शेवयांचा उपमा हे पदार्थ तुम्ही आलटून पालटून आहारात समाविष्ट करू शकता. साधी गोष्ट विचारात घ्यावी, या सीझनला काय मिळतं आहे ते बघावं आणि ते खावं. आता या सीझनला आपोआप मिळतो आंबा, कोकम ह्या सीझनला तयार होत असतात, फणस या सीझनला हळूहळू तो पक्व व्हायला लागतो. या पदार्थांचा आहारात समावेश करा. आंब्याचा रस तुम्ही जर व्यवस्थित खात असाल तर तो तुम्हाला तृप्ती देतो, म्हणजे एक जे खाल्ल्यानंतर समाधान असतं ते मिळतं. पदार्थाच्या कॅलरीज किंवा आपण हेच आहे का त्याच्यात न्यूट्रिशियस व्हॅल्यू हे करण्याची गरज नाही, त्यातनं तुम्हाला त्या सीझनला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात. बरोबर आहे. म्हणजे जिथे जे पिकतं ते आपण खावं, हा एक मला वाटतं नैसर्गिक नियम आहे. नैसर्गिक नियम आणि तो पाळला तर जास्त सोपं जातं, नाही का? अगदी बरोबर. सगळ्यात अजून चांगला पदार्थ म्हणजे ताक. हा मात्र वसंत ऋतूमध्ये म्हणजे आधीच्या 2 महिन्यांमध्ये जे लोक ताक पित नाहीयेत त्यांनी सुरू करायचं नाहीये. जे लोक वर्षभर ताक पितात, म्हणजे बहुतांश कोकणामध्ये रोज ताक पिण्याची सवय असते, त्यांनी ते कंटिन्यू ठेवावं, कारण त्यांना ते सात्म्य झालेलं असतं. मात्र नवीन सुरुवात या सीझनला शक्यतो करू नये.
एरवी तुम्ही जर ताक पित असाल तर तुम्हाला मगाशी जे काही पुन्हा इलेक्ट्रोलाइट्स हा जो काही एक ग्लॅमरस शब्द आहे जे तुम्हाला सगळे कोल्ड ड्रिंक्स आणि हो. एनर्जी ड्रिंक्स हाईप करून सांगतात, तो तुम्हाला या काळामध्ये ताकातनं ते मिळतं. आवश्यक प्रमाणात पाणी आणि मुळात त्याची एक Energy आंबट पण. गोड चव. मात्र ताक हे ताजं असावं. शिळं किंवा फ्रीज मध्ये ठेवून गार केलेलं ताक शक्यतो पिऊ नये. अगदी पॅकेट्स मधून येणारं ताक सुद्धा तेवढं विश्वासार्ह आहे का नाही हे चेक करून मगच तिकडे ते ते प्यावं. सेवन करावं किंवा त्यापेक्षा ते टाळावं. किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे खात्रीलायकरित्या मिळतं तिथलं ताक जे ताजं गोड आहे ते सकाळ संध्याकाळ पिण्यात असेल तरी काही प्रॉब्लेम हरकत येत नाही. नाही. शक्यतो हलका घरी केलेलं आम्ही नेहमी रेकमेंड करतो की घरी जे काही होतंय ते पदार्थ तुम्ही खा. खरंय. मुळातच या सीझनला तळलेले पदार्थ खाण्याची फारशी इच्छा नसते, त्यामुळे ते बेटर वे टू अवॉइड टाळावेच. दे. घरचं तूप जे घरी केलेलं आहे, घरी कढवलेलं तूप जे म्हणतो साजूक तूप, त्याचा आहारात समावेश असावा. तो सर्व ऋतूंमध्येच असावा. एकंदरीतच बॉटम लाईन अशी असते की तुम्ही घरी केलेलं, आईने आजीने जे केलेलं आहे ते खा, कारण आपला पॅटर्नच त्या पद्धतीत डिझाईन होतो. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. मॅडम, आता मला एक उपप्रश्न की मग काय खाऊ नये? मी मगाशी म्हटलं त्या व्यतिरिक्तच काहीही खाऊ नये. हा. म्हणजे तळलेले पदार्थ शक्यतो खाऊ नये. जे पचायला खूप जड पदार्थ आहेत ते शक्यतो अवॉइड करावे. किंवा ज्याला आपण धिरडी म्हणतो, खिचडी हा एक अतिशय उत्तम पदार्थ भारतीयांनी शोधलेला आहे. जे काही सो कॉल्ड कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन, मिनरल्स अँड One dish एव्हरीथिंग meal अँड आहे. एनिथिंग ती त्या ह्याच्यातनं तुम्हाला मिळते. पुन्हा ती पचायला खूप सोपी असते. त्यामुळे जे या पद्धतीत तुम्ही डिझाईन करू शकतात ते पदार्थ शक्यतो ठेवावे. बरोबर. मोस्ट ऑफ टाइम पंजाबी जे जेवण आहे, म्हणजे ज्याला छोले म्हणू, राजमा म्हणू, हे थोडंसं पचायला त्रासदायक होतं. ते पचायला जड असतं. एक तर तुम्ही त्याची क्वांटिटी कमी घ्या आणि तुम्ही ते खाणार असाल तर ते तुम्ही खाऊ शकता. तसं पाहायला गेलं ना तर कुठलाच पदार्थ वाईट किंवा चांगला नसतो. तुम्ही तो कसा खाता, किती खाता, केव्हा खाता त्याच्यावरती डिपेंड आहे. बरोबर. म्हणजे आंब्याचा रस सुद्धा खूप चांगला आहे, पण मी 4 वाट्या आंब्याचा रस खाणार असेल तर तो चुकीचा. म्हणजे मग तो स्थौल्य वाढवेल. ज्यांना प्रमेह आहे त्यांचा प्रमेह म्हणजे थोडक्यात शुगर लेव्हल्स वाढवेल. पदार्थ चांगला आहे, म्हणजे आंबा हे फळ सर्वोत्तम आहे, पण तुम्ही त्याचं चुकीचं सेवन करता. बरोबर आहे. थोडक्यात त्याच्यामुळे तुमचा एक जो सेन्स आहे, ज्याला आपण नॅचरल इंटेलिजन्स किंवा नैसर्गिक आपली बुद्धी आहे ती वापरावी. जर आपल्याला त्या पद्धतीत डिझाईन करता येत नसेल तर टाइम टेस्टेड गोष्टी ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहात, आपण लहानपणापासून त्यानुसार जे जावं. खातो आहोत ते कंटिन्यू ठेवावे. नवीन बदलाच्या गोष्टी शक्यतो या 4 महिन्यात करू नये, कारण मुळातच या काळात बल कमी असतं बरोबर. आणि ते वरचेवर या 4 महिन्यात कमी होत जातं. खरंय. त्याच्यामुळे शक्यतो आपलं बल हानी स्थिर होणार राहील. नाही आणि स्थिर राहील इकडे आपला प्रयत्न ठेवावा. अजून एक महत्वाचा मुद्दा, पाणी किती प्यावं. हा एक युनिव्हर्सल काय म्हणू ना वादाचा विषय आहे, की काही जण म्हणतात सकाळी उठून कळशीभर पाणी प्या वगैरे. अजिबात असं करण्याची गरज नाही. जे साधं माठातलं पाणी आहे ते प्या. पाणी पिण्याचा साधा सोपे 2 नियम आहे. तहान लागली की पाणी प्या. अगदी. एक फुलपात्रभर पाण्याने आपली तहान भागते. तेवढं पिल्यानंतर आवश्यक वाटत असेल तर पुढे पाणी प्या. दुसरा महत्वाचा नियम, सर्व ऋतूंमध्ये आपलं जे नैसर्गिक मूत्रप्रवृत्ती आहे तिची संख्या असते दिवसभरात 5 ते 6 वेळेला. उन्हाळ्यामध्ये ती अगदी 3 पर्यंत कमी होत असेल तर ते चालणार नाही. हिवाळ्यामध्ये ती 8च्या पुढे जाता कामा नये. एक 5 ते 7 हा जो काही एक नैसर्गिक रेशो आहे तो मेंटेन होईल इतकं पाणी तुम्ही प्या. म्हणजे तुमच्याकडनं पाण्याचं अतिसेवनही होणार नाही. आपण दिवसभर युरिनेशन्सला किती वेळा जातो इकडे आपलं लक्ष असतं. एक रंग असतो ज्याला आपण पेल येलो म्हणू, किंचित पिवळसर, तो रंग त्याचा मेंटेन राहावा. तो रंग गडद पिवळ्याकडे जाता कामा नये. त्याची फ्रिक्वेन्सी जी मी म्हटलं 5 ते 7 वेळाला ती कमी होता कामा नये. बरोबर. युरिन आउटपुट असतं, एक क्वांटिटी असते की प्रत्येक वेळेला तुम्ही मूत्रप्रवृत्तीला किंवा युरिनेशन्सला जातात त्यावेळेला एक ठराविक अमाऊंट मध्ये युरिन बाहेर पडतं. ह्या 3 गोष्टी जर तुमच्या मेंटेन राहत असतील, त्या व्यतिरिक्त जास्तीचं पाणी, उगाच उन्हाळा आहे पाणी प्या असं करण्याची गरज नाही. मात्र ज्यांच्या लक्षात पाणी पिण्याचं राहतच नाहीये त्यांनी वॉटर ब्रेक्स घ्यावी.
थोडक्यात तारतम्याने सगळ्या गोष्टी कराव्यात. साकल्याने आणि डिस्क्रिमिनेशन, विवेकबुद्धी ही अतिशय महत्वाची आहे. अगदी अगदी. मॅडम, आत्ताच तुम्ही असं म्हणालात की या उन्हाळ्यामध्ये बल कमी होत असतं, ते आपल्याला मेंटेन करायला लागतं, आहारामधून ते करत असतो. आता आपण असं बघतो की व्यायाम हा केलाच पाहिजे आणि अगदी बरोबर आहे. ते नेसेसरी आहे. मग अशा कंडिशनमध्ये म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये कसा व्यायाम करावा? व्यायाम ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या डेली रुटीनचं जसं लाईक आपण स्नान करतो, ब्रश करतो, तसं तुम्ही डेली व्यायाम करायलाच पाहिजे. बरोबर. आता जी लोक वर्षभर व्यायाम करत आहेत त्यांना या सीझनमध्ये व्यायाम करण्याला तितका प्रॉब्लेम येत नाही. ते त्यांचं ॲज इट इज रुटीन मेंटेन ठेवतात. व्यायाम करताना तो अर्धशक्ती सांगितलेला आहे. म्हणजे काय, तर तुमचा पल्स रेट आहे तो डबल होतो, तेवढा व्यायाम सफिशियंट आहे. व्यायाम करताना घाम येणं ही अपेक्षित गोष्ट आहे, त्यामुळे घाम येणार आहे. आपल्याकडे म्हणजे आता आपण अगदी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला खूप जास्त घाम येतो. बरोबर. अशा वेळेला तुम्ही अगदी थोडासा पंखा, फुल स्पीड नाही, तो चालू ठेवून तुम्ही घरी जर योगासनं किंवा घरी जिम करत असाल तर ती करू शकता. योगासनं करताना जोपर्यंत तुम्ही ज्याला वॉर्मअप्स किंवा स्ट्रेचिंग करतात तेव्हा सहसा तो घाम जास्त येतो. आसन ॲज सच करताना तो त्या मानाने कमी येतो. आता योग विषयाचा जर विचार केला तर काही कुलिंग प्राणायाम आहेत. सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे चंद्रभेदन प्राणायाम, ज्याला आपण लेफ्ट नॉस्ट्रिल किंवा डाव्या बाजूनी श्वास घेणं आणि सोडणं, हा जो काही आहे तो कुलिंग प्राणायाम मानला जातो. म्हणजे ऍक्च्युअल हा प्राणायाम नाही, पण जर तुम्ही डाव्या नाकपुडीने श्वास घेत असाल आणि सोडत असाल तर शरीरामध्ये एक नैसर्गिकरित्या थंडावा निर्माण होतो. त्याबरोबरच शीतली आणि सितकारी हे दोन जे प्राणायाम आहेत, हे प्राणायाम तुम्हाला त्याच्या नावातच शीतली आहे, ते तुम्हाला थंडावा देतं. त्यामुळे ह्या प्राणायामांचा सराव थोडा वाढवला जातो. जी लोक वर्षभर योगाभ्यास करतात किंवा योगासनांचा सराव करतात त्यांना ह्या सर्व गोष्टी साधारण माहीत असतात. त्याच्यामुळे त्या पद्धतीत त्या दिवसाचं शेड्युलायझेशन केलं जातं. रादर ते करायला लागतं. म्हणजे तुम्ही कुठलाच व्यायाम मी रोज अमुक एकच गोष्ट करते असं होत नाही. म्हणजे मी रोज फक्त 108 सूर्यनमस्कार घालते असं नसतं. तर त्याच्या जोडीला आज हे उद्या ते, ह्या पद्धतीत तुमचे गोष्टी बदलतात. त्यामुळे त्या पद्धतीने करावं. जर तुम्ही फिरायला जात असाल तर आता फिरणं म्हणजे वॉकिंग जे म्हणतो त्याच्यामध्ये ऍक्च्युअल फक्त फिरणं अपेक्षित नसतं. तुम्ही चाला, पळा, चाला, पळा या पद्धतीने तुम्ही जे काही 40 मिनिटं किंवा 5 किलोमीटर करणार असाल तर तो तुम्ही रेशो मेंटेन ठेवावाच लागतो. मग अशा वेळेला तुम्ही जे काही तुमचं शेड्यूल आहे, चालणं, पळणं, जो काही ब्रिस्क वॉक आहे, कारण जे स्टँडर्ड आहे ते म्हणतं की 7 ते 9 मिनिटात 1 किलोमीटर झालं पाहिजे, ते अपार्ट फ्रॉम एनी सीझन तुम्हाला मेंटेन करावं लागतं. फक्त तुम्ही करू काय शकतात तर तुम्ही टाइम चेंज करा. ऊन ज्या वेळेला सूर्योदय लवकर थोडासा होतो तर त्याच्या पुष्कळ अलीकडे तुम्ही फिरायला जा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जाणवलं की स्वेटिंग किंवा घाम पुष्कळ आला आहे तर नंतरचं जे काही डिहायड्रेशन न होण्यासाठीच्या प्रिकॉशन्स आहेत, म्हणजे पाणी पिणं किंवा त्याच्यानंतर लगेचच एखादं सरबत घेणं, एनर्जी ड्रिंक म्हणून, तर ते तुम्ही करणं गरजेचं आहे. जिमच्या आधी आणि नंतर जे काही तुम्हाला सजेस्टेड फूड आहे ते तुम्ही घेणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ टाइम जिम करताना तुम्ही जे पाणी पिणं आहे ते कंटिन्यू असतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीत किती सिप्स घ्यायचे आहेत ते तुम्ही ठरवू शकता. आपल्या भारतीय पद्धतीत आपण जनरली जे काही योगासना किंवा योगाभ्यास आहे, त्याच्यानंतर चालायला जाणं किंवा वॉकिंग आहे आणि तुम्ही कुठलेही खेळ खेळत असाल तर ते येतात. मोस्ट ऑफ टाइम ह्या काळात लहान मुलांना सुट्ट्या मिळतात, ते दिवस आणि रात्र खेळत असतात. सुदैवाने त्यांची जे अवस्था आहे वयाची त्या ह्याच्यात तेवढा त्रास त्यांना होत नाही. म्हणजे सन स्ट्रोक्स किंवा उष्णतेचे, सूर्याच्या उष्णतेचे त्रास लहान मुलांना तुलनेने कमी होतात. पण अगेन हायड्रेशन किंवा पाणी पिण्याचं प्रमाण हे त्यांनीही मेंटेन ठेवायला हवं. जे पाणी आणि सरबत असं त्यांना जर देत प्रॉपरली ते घेत गेले तर त्यांना काही प्रॉब्लेम येत. येस, थोडक्यात जो काही आपला ऋतू आहे त्या ऋतूनुसार व्यायाम केला तर तो आपल्याला फायदेशीर ठरतो. मॅडम, आता मला असा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या मैत्रिणी ज्या आहेत, ज्या काम करत असतात, उन्हाळ्याच्या दिवसात जसं सगळ्यांना उन्हाळा होतो तसा त्यांनाही होतो, पण विचार कामाचा जर केला तर एक एक्स्ट्रा काम त्या करत असतात. तर या सगळ्यामध्ये त्यांनी कशी काळजी घ्यावी? बेसिकली मला विचारायचंय म्हणजे की या ह्याच्यामध्ये घाम येतो आणि मग तो घाम, मग थोडं स्किन
स्किनलाही प्रॉब्लेम येतात, तर काय काळजी घ्यावी महिलांनी ह्या काळामध्ये शक्यतो सुती आणि सैलसर कपडे वापरावेत. शक्यतो जिथे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे अशाच जागी काम करावं किंवा त्या पद्धतीने व्हेंटिलेशन्स होईल या पद्धतीने आपली जागा असावी. आता जेव्हा तुम्ही या घामाचा विचार करता तर मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आंघोळीचं पाणी हा सुद्धा थोडंसं थंड असावं. अगदी गरम पाण्याने आंघोळ करणं शक्यतो टाळावं. जसं आपण हिवाळ्यामध्ये आपण ज्या पद्धतीने अभ्यंग करतो तसं न करता गार किंवा कोमट पाण्याने आंघोळ करावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंब किंवा जे चंदन पावडर वगैरे असे जे नॅचरल सुगंधी द्रव्य किंवा नॅचरली ज्याच्याने निर्जंतुक होतं असे गोष्टी जर वापरल्या बरं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ते पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या. त्या काही रब करणं अपेक्षित नाही. उटणी आपण जी वापरतो ती जशी हिवाळ्यात वापरतो तशी ती उन्हाळ्यात सुद्धा वापरता येतात. कारण त्याच्यामुळे तुमचं जे काही घामाची छिद्र ज्याला घर्मरंध्र म्हणतो त्यांचं काम प्रॉपर चालू राहतं. त्याबरोबरच जो एक घामाचा दुर्गंधच म्हणायला हवं तोही पुष्कळ कमी राहतो. म्हणजे तुम्ही कुठले सेंट्स, परफ्यूम किंवा ज्याला बॉडी डिओड्रंट्स म्हणतो याचा वापर करण्यापेक्षा उठणं प्रिफरेबल आहे. त्याबरोबरच जी आपण टाल्कम पावडर वापरत होता पण चंदन पावडर किंवा या पद्धतीने जर आपण वापरू शकलो तर ते जास्त चांगलं आहे. मात्र ह्यांचा वापर करणं गरजेचं असतं. अगदीच कुठलंही या पद्धतीने कुठलीच गोष्ट तुम्ही वापरत नसाल तर ते त्रासदायक होतं. पूर्वीच्या काळी बायका किंवा रादर पुरुष सुद्धा म्हणजे पूर्वीची आपली जीवन पद्धती अशी होती की उन्हाच्या वेळा टाळल्या जायच्या. सहसा मनुष्य त्यावेळेला घरात असायचा किंवा एक पद्धतीने शेल्टर्ड लाईफ चालायचं. आता गतिमान जे सगळं जीवन झालेलं आहे त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही टायमिंग चुकवू नाही शकत आहे. म्हणजे जर शाळा तुमची 11ला सुटणार आहे, 12ला सुटणार आहे किंवा माझं जर वर्किंग अवर्सच 12 ते 6 असेल तर मला त्या काळातच जावं लागणार आहे. मग अशा वेळेला सनस्क्रीन वापरणं आताच्या दृष्टीने गरजेचं आहे. सनस्क्रीन जे काही तुम्हाला सो कॉल्ड सांगतात त्यापेक्षा त्याचंही एक सायन्स आहे. एक SPF म्हणून जो विचार असतो, फॅक्टर आहे, तो विचारात घेणं गरजेचं आहे. कारण जरी हे शब्द थोडे ऐकायला कठीण किंवा समजत नसले तरी ते अल्ट्रा व्हायलेट रेज किंवा UV रेज ज्याला म्हटलं जातं याचा तुमच्या स्किनवरती परिणाम घडतो. ज्याला आपण टॅनिंग म्हणतो ते होतं आणि टॅनिंग लवकर जात नाही. त्याच्यामुळे बेटर वे टू यूज सनस्क्रीन्स, सनकोट्स, प्रॉपरली तुम्ही गॉगल्स वापरा, स्कार्फ्स वापरणं गरजेचं आहे. पुन्हा सांगेल AC रेकमेंडेड नाही. तुम्ही पंखा वापरू शकतात जे त्या तुलनेने जे आपण पाण्यावरचे जे कूलर्स असतात ते रेकमेंड नाही म्हणणार पण ओके की आता उष्णतामान इतकं वाढतं आहे तर तुम्ही ते वापरू शकतात. अगदी आपण आता पूर्वीच्या काळासारखे काही वाळ्याचे पडदे बिडदे लावून बसू शकणार नाही आहोत. त्याच्यामुळे थोडा काळानुरूप बदल ठीक आहे. पण मी म्हटलं तसं एसीचं हे टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर ह्याच्यामध्ये खूप जास्त तफावत होते. मग ती नॅचरली युअर बॉडी हॅव टू ऍडजस्ट विथ बोथ टेम्परेचर्स. मग ते तिला त्रासदायक होतं. त्यामुळे मी पुन्हा सांगेल की तुम्ही चंदन पावडर किंवा थंड पाण्यामध्ये काही सुगंधी द्रव्य किंवा कडुलिंबासारखे जे काही नैसर्गिक निर्जंतुकीकरण करणारे गोष्टी आहेत त्यांचा वापर करावा. टाल्कम पावडर वापरत असाल तर त्या पद्धतीने तिचा वापर व्हावा आणि या पद्धतीने तुम्ही तुमची त्वचा सांभाळू शकता. मॅडम, अजून आपल्या मैत्रिणींसाठीचा एक काय जिव्हाळ्याचेच विषय आहेत हे. खरंच तर या दिवसात मासिक पाळी येते. मग आता पुन्हा म्हटलं असं की सगळंच मॅनेज करणं कठीण जातं. कधी कधी प्रेग्नन्सी पण चालू असते आणि मग ते मॅनेज करणं, ती पोझिशन किंवा ते सगळं मॅनेज करणं जरा कठीण जातं. काय सांगाल अशा मैत्रिणींना? खरं तर ना बायकांचं जीवनच मुळी कठीण आहे. म्हणजे जन्म बाईचा खूप घाईचा. म्हणजे या सगळ्या फेजमधून जाताना आपल्याला त्या ऋतू, आपलं शरीर, आतमध्ये आणि बाहेर होणाऱ्या सर्व गोष्टींना सांभाळून गोष्टी जे रेग्युलर रुटीन आहे ते थांबत नाहीये. तुमच्या मेन्स्ट्रुएशन्स असू दे, तुम्ही प्रेग्नंट असू दे, तुमची डिलिव्हरी झालेली असू दे, तुम्ही गोष्टी आहे त्या तशाच घडत राहणार. म्हणजे आता खूप आपण म्हणतो की उन्हाची हे आहे, पण जी प्रेग्नंट आहे स्त्री तिचं ते वाढलेलं वेट, एकंदरीत वाढलेला पोटाचा घेर हे सगळं सांभाळत तिला जे
काही तिचं रुटीन आहे ते मेंटेन ठेवावंच लागतं. बरोबर. पण म्हटलं तसं सैलसर सुती कपडे किंवा साधे सोपे खाण्याचे पदार्थ, थोडेसे मनाला आल्हाददायक, त्या मनाला आल्हाददायक पदार्थांना आयुर्वेदात शब्द वापरला जातो हृद्य. मोस्टली जे सगळे सुगंधी, जे गोड, आंबट गोड ही जी काही आपण म्हणतो, ह्या पद्धतीचे किंवा या रसाचे जे पदार्थ आहेत ते तुमच्या मनाला आनंद देतात. बरोबर. तर यांचं सेवन त्यांनी करावं. शक्यतो घाम जो आहे तो खूप कमी राहील इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही मेन्स्ट्रुअल फेज मध्ये आहात, ब्लिडिंग होत आहे, तर सॅनिटरी पॅड्स चेंज करणं, त्या अकॉर्डिंगली तुम्ही आता सुदैवाने आताच्या काळात खूप चांगले, ज्याला आपण बायोडिग्रेडेबल म्हणू किंवा अशा पद्धतीचे सॅनिटरी पॅड्स मिळतात, त्यांचा विचार व्हावा. प्रेग्नंट असाल तर तुम्ही शक्य तितके सैलसर कपडे जे आहेत ते घातले पाहिजे किंवा पाणी पिण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. शक्यतो खूप घाम येणार नाही किंवा त्या घामामुळे पुढे जे काही खाज किंवा रॅशेस होणार नाहीत, इकडे लक्ष द्यायला हवं. आणि जर तुमची डिलिव्हरी झालेली असेल तर जनरली ज्याला सुतिका परिचर्या म्हणतात किंवा ज्याला पोस्ट डिलिव्हरी सर्व गोष्टी ह्या बऱ्याच वेळेला उष्ण, त्याच्यानंतर स्निग्ध, पचायला जड अशा कॅटेगरीत दिल्या जातात. म्हणजे खारीक खोबऱ्याचे ते लाडू, सगळे डिंकाचे लाडू, सुकामेवा, भरपूर तूप किंवा ते गरम पाणी पिणं. तर थोडंसं ऋतू परत्वे त्याच्यात बॅलन्स ठेवावा. गरम पाणी पिता येणं या काळात अशक्य आहे, मात्र तुम्ही उकळून गार केलेलं पाणी पिऊ शकतात. जनरली सुंठ घालून केलेलं जे पाणी असतं, सुंठी सिद्ध जल ज्याला म्हणतो, ते या काळात प्यावं. कापूर जो आहे तो पाण्यात टाकून ठेवून ते सुद्धा सुगंधी पाणी तुम्ही पिऊ शकता, त्याच्याने थंडावा मिळतो. मेन्थॉल इफेक्ट ज्याला म्हणतो तो कापरामुळे मिळतो, मात्र कापूर नैसर्गिक असावा. या अशा काही गोष्टी तुम्ही बदलून घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुमचं जी ती अवस्था आहे ती सुसह्य करू शकतात. नक्कीच. कारण स्त्री जीवन म्हणल्यावर अपरिहार्य आहेत, या सगळ्या स्टेजेस मधून आपण निरंतर जाणार आहोत. म्हणजे तुम्ही त्याला अवॉइड नाही करू शकत, टाळू नाही शकत. या नैसर्गिक गोष्टी आहेत. बरोबर आहे मॅडम. या सगळ्या बरोबर अजून एक आपल्या महिलांसाठीचा काय म्हणायचं ज्वलंत प्रश्न असं म्हटलं तरी चालेल आता, तो म्हणजे मेनोपॉज. बरोबर आहे. मेनोपॉजच्या आधीचा काळ, मेनोपॉजचा काळ आणि मेनोपॉज नंतरचा काळ आणि येणारा उन्हाळा. म्हणजे उन्हाळ्याला मी असं घेते की उन्हाळ्यामध्ये सुद्धा या गोष्टी चालूच असतात. तर कसं सामोरं जावं या सगळ्याला? आता मेनोपॉजचा विचार आपल्याला प्रामुख्याने या सीझनला का करावा लागतो, तर मेनोपॉजचं एक लक्षणच बेसिकली हॉट फ्लशेस आहे. म्हणजे तुम्हाला ऐन थंडीत सुद्धा दरदरून घाम येत असतो, तर तो उन्हाळ्यात अजूनच जास्त वाढतो. बरं, या काळात हातापायांची आग होणे किंवा हातपाय पुष्कळ गरम होणे, हे जे म्हणजे हे मेनोपॉजच लक्षण आहे, एक सिम्पटम आहे जे एक्झॅजरेट होतं. आणि मग ती अस्वस्थता एका सर्टन लिमिटच्याही ती पुढे जाते. बरं, जे नैसर्गिक उन्हाळ्यामुळे येणारं ज्याला आपण गरमी म्हणू किंवा ते जे काही हॉट फ्लशेस आहेत, ते उन्हाळ्यामुळे जी गरमी वाढते ती तुम्ही काही एक गोष्टी करून मॅनेज करू शकता. म्हणजे अगदी काही जण काशाची वाटीने पण पाय चोळून थंडावा मिळतो, गार पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवतात. पण हे जे काही मेनोपॉज आणि उन्हाळा हे जे जेव्हा कॉम्बिनेशन होतं त्यावेळेला ह्या कशानेच तेवढासा फरक पडत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला स्वतःलाच खूप जास्त मेहनत करावी लागते. ज्याला मी आधी म्हटलं, जर तुम्ही प्रॉपर योगाभ्यास करत असाल तर ती एक थोडी माइंड स्टॅबिलिटी तुम्ही मेंटेन करू शकता. जे मी कुलिंग प्राणायाम म्हटलेले आहे, म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रल ब्रीदिंग, चंद्रभेदन, शीतली, सितकारी, ह्यांची जोड त्याला द्यावीच लागणार. म्हणजे तुम्ही एक्सटर्नल फक्त बाबा मी काशाची वाटी वापरतीये किंवा मग मी शतधौत घृत असतं आमच्याकडे किंवा मी गुलाबाच्या पाण्यांमध्ये बाकड्या टाकून पाय बुडवून बसते त्या पाण्यात, त्याच्याने ते तितकंसं कमी होत नाही. तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे सर्वांगीण बॉडीली पूर्ण विचार करून काम करावं लागतं. रादर खूप जास्त विचार आणि खूप जास्त काम करावं लागतं. कारण एरवीची जी व्यक्ती आहे ती जर समज 20 गोष्टी करून तिला ओके होत असेल तर त्या तुम्हाला अशाच 30-40 कराव्या लागणार. अगदी खरं. आणि आज केलं ओके आहे, उद्या नाही करून चालणार नाहीये, ते डेली करावं लागणार. सातत्य म्हणजे
म्हणजे पूर्ण उन्हाळा किंवा 1-2 मोठे पाऊस होईपर्यंत तुम्हाला हे मेंटेन ठेवावं लागतं. येस. त्यामुळे मला असं वाटतं मैत्रिणींनो, या जर छोट्या छोट्या गोष्टी मगाशीच जसं मी म्हटलं तशा आपण जर आपल्या या सगळ्या दैनंदिनीमध्ये आणल्या तर कुठलाही ऋतू असू दे आपण त्याला सहज सामोरे जाऊ शकतो आणि त्याच्यातून होणारे काही वेगळ्या गोष्टी, वेगळे परिणाम टाळू शकतो, नाही का? अगदी बरोबर आहे. म्हणजे ना, कितीही तुम्ही या विषयावर चर्चा केली, कितीही क्वेश्चन आन्सर्स जरी बघितले ना, तरी शेवटची लाईन कायम हीच असते की तुम्ही आपली जी नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे किंवा आपली जी संस्कृती आहे ती जे सांगते आहे तो एक टाइम ट्रस्टेड फॉर्म्युला आहे, त्या अकॉर्डिंग जा. बरोबर. दुसरा काहीही विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या जे काही आपलं बेसिक मेडिकल सायन्स आहे आयुर्वेदामध्ये त्या ऋतूची जी चर्या सांगितली आहे ती ऋतुचर्या फॉलो करा. यू विल बी हॅपी अँड यू विल बी हेल्दी. वा वा वा, खूप छान माहिती मॅडम तुम्ही दिलीच आहेत. तरी पण जाता जाता आमच्या मैत्रिणींना काय सांगाल? जाता जाता म्हणताना जेव्हा आपण टेक होम मेसेजचा जेव्हा विचार करतो ना, त्यावेळेला माझं सगळ्या बायकांना, महिलांना सांगणं हे असतं की तुम्ही सगळ्या घराची काळजी घेतात, तुम्ही आधी स्वतःची काळजी घ्या. तुमचं एक सेट रुटीन असावं ज्याच्यामध्ये तुमचा आहाराचा विचार तुम्ही करायला हवा आहे, व्यायामाचा विचार करायला हवा आहे. आपण स्वतःच्या बद्दल खूप कमी विचार करतो. आपण म्हणजे घराची भिंत आहोत. जर तुम्ही आजारी पडलात, तुम्ही एक काही काळासाठी समजा ढेपाळलेले असाल तर ते संपूर्ण घर तुमचं कोलॅप्स होतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा स्वार्थी विचार नाही की स्वतःला थोडी प्रायोरिटी देणं. आपली हेल्थ ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती अनेक पॅरामीटर्सवर आहे. फक्त फिजिकली माझं वेट एकदमच मी स्लिम ट्रिम आहे मग मी हेल्दी आहे का, तर असं होत नाही. त्यामुळे फिजिकली तुम्ही हेल्दी राहा, तुम्ही मेंटली हेल्दी राहा आणि स्पिरिच्युअली पण तुम्ही हेल्दी राहा. म्हणजे या 3 फ्रंटवर जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्हाला स्वतःला वेळ देणं, स्वतःचा विचार करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपण खूप गुगलवरती जाऊन गोष्टी सर्च करतो तर आपण आपल्यासाठी काय चांगलं आहे हे सर्च करणं जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ती फक्त इन्फॉर्मेशन आहे. तज्ञ व्यक्तीकडनं त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेजमध्ये कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे उन्हाळ्यामध्ये गोड खाणं गरजेचं आहे पण म्हणून आईस्क्रीम खा हे कुणीही सुचवणार नाही. सरबत पिणं गरजेचं आहे म्हणून कोल्ड्रिंक्स गरजेचे नाहीये. तर हे जे एक भान आहे, जी आपलं भारतीय संस्कृती आपल्याला जे एक ज्ञान देते ते पुन्हा पुन्हा सांगेल ते खरं सोनं आहे. ती एक म्हणजे टाइम टेस्टेड गोष्ट आहे. तुम्ही फक्त फॉलो करा. नक्कीच मॅडम, खूप चांगली माहिती तुम्ही आमच्या मैत्रिणींना करून दिली आहे आणि मला वाटतं की या सगळ्या ऋतूमध्ये म्हणजे जे जे करायला हवं, जे जे आपल्या इथे पिकतं ते खा, जे करायचंय तेच करा, जे करायचं नाही तिकडे बघू पण नका, पण आपलं आरोग्य सांभाळा आणि तुम्ही आहात तर दुनिया आहे. मॅडम, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या विषयावर खूप चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आला उन्हाळा आरोग्य सांभाळा याविषयी वैद्य अपर्णा उत्पात यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.